नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी मराठी राजभाषा निर्धार समिती आता आंदोलनाची तीव्रता वाढवत आहे। यासाठी राज्यभर मेळावे आयोजित करण्यात येत असून म्हापसा येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या माध्यमातून जनजागृती करत मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवण्यासाठी दबाव वाढण्याचा समितीचा प्रयत्न आहे। मराठी राजभाषा बहुजन समाजाचेच आहेत, आमचेच लोक आम्हाला न्याय देत नाहीत, हे आम्ही किती काळ सहन करणार। आता यापुढे हे नाही। आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना। म्हटलं अडचण काय आहे? अडचण म्हणायला लागले अल्पसंख्य लोक दक्षिणेकडचे ते गडबड करतील। अरे अल्पसंख्याकांचं एक तरी मत तुम्हाला मिळतंय का? त्यांच्या मतांची यांना भीती। एक तरी तुम्ही आता दक्षिणेमध्ये एवढा प्रचार केला, एकानं तरी तुम्हाला मत, एक तरी तुमचा आमदार निवडून आलाय का तिकडे? उलट आमच्या आमदारात तुम्ही त्यांना तिकीट देता, हिंदूंच्या आमदारात त्यांना तिकीट देऊन निवडून आणलेलं आहे। तिकडे मात्र एकही यांचा, तरी त्यांचे लाड, त्यांची भीती आम्हाला दाखवतात, त्यांची मतं मिळणार नाही तरी ते विरोध करतील म्हणून। आता त्यांना सांगायची पाळी आलेली आहे, तुम्हाला आमची आता जी बहुसंख्यांच्या मतावर जे तुम्ही इथं निवडून येता आणि राज्य करता, आता तुमची धडगत नाही, आता तुम्हाला आम्ही मतं देणार नाही। जर तुम्ही डिसेंबरपर्यंत राजभाषा केली नाही, खास अधिवेशन म्हणा किंवा जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये, तर तुम्हाला मतं मिळणार नाही। अहो, मराठी राजभाषा न झाल्यामुळे काय काय चाललेलं आहे समाजामध्ये आपल्या। मराठी राजभाषा मगाशी सांगितलं, दुसऱ्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर झाली असती तर आज इंग्रजी एवढी फोफावली नसती, कोकणी वाढलीच नाही। कोकणी आहे तिथंच आहे। मला सांगा, तुम्ही कोकणीचा वापर कुठे होतो? कुठे होतो? बोलण्याशिवाय कुठं होतो? एका तरी ग्रामपंचायतीत वापरली जाते का? एका सहकारी सोसायटीमध्ये वापरली जाते का? एका मठामध्ये, मंदिरामध्ये वापरली जाते का? अधिकृत भाषा म्हणून लेखन वाचना करते कुठेही नाही। मला चांगलं उदाहरण दाखवून द्यावं, मी मान्य करीन। माझ्या अभ्यासाप्रमाणे अधिकृत भाषा म्हणून कुठेही वापरली जात नाही, ती राजभाषा होऊच शकत नाही। राजभाषा कशा होतील? परंतु तेही दाखवण्यात आलं की एका एका राज्यामध्ये 4 राजभाषा आहेत। सिक्कीममध्ये 4 राजभाषा आहेत, दिल्लीमध्ये 4 आहेत, हिमाचल प्रदेशमध्ये आहेत, गुजरातमध्ये 2 आहेत। तर एका राज्यामध्ये एकापेक्षा अधिक राजभाषा असू शकतात आहेत, हे सर्वांना या निमित्तानं समजलं। आणि आपल्या घटनेमध्ये अशी तरतूद जी केलेली आहे की द लेजिस्लेचर ऑफ अ स्टेट मे बाय लॉ अडॉप्ट एनी वन ऑर मोर लँग्वेजेस इन यूथ, हे अनेकांना माहीत नव्हतं। ज्यावेळी कोकणी राजभाषा करण्यात आली त्यावेळी विधेयकामध्ये जे शब्द होते की सिन्स 95% ऑफ द पीपल स्पीक कोकणी, आणि म्हणून कोकणी राजभाषा करण्यात येते असं सांगितलं। हे चुकीचं आहे। स्पोकन असं इथे म्हटलेलं नाही। इन यूथ जी भाषा व्यवहारामध्ये आहे ती एक किंवा अनेक भाषा, अशा भाषा आपण राजभाषा करू शकतो। हा जो समज होता चुकीचा की एकच राजभाषा होऊ शकते, तोही या दरम्यान दूर करण्यात आला। उत्तर गोव्याच्या जाहीर सभेसाठी आपण इथे सगळे जमलो आहोत। असं म्हणतात की कुठल्याही देशाची भाषा जर मेली तर देशही मरतो। त्यामुळे हा जो आपला लढा आहे, मराठीला आपल्याला गोव्यामध्ये राजभाषेचा दर्जा हा मिळालाच पाहिजे। आणि त्यासाठी हा लढा आता निर्णायक क्षणापर्यंत पोहोचलेला आहे आणि तो अजून पुढे प्रखर करण्याची ही आजची सभा जी आहे ती याची सुरुवात आहे। मला आजच्या या सभेच्या निमित्ताने आपल्या गोव्यातील सर्व जे युवक आहेत, युवती आहेत, त्यांना मला सांगावंसं वाटतं की
कोकणी ही आपली गोव्याची राजभाषा आहे, याच्यात कसलंच दुमत नाही आहे किंवा कोणालाच त्याच्यात कसलाच काही त्रास नाही आहे. पण गोव्यामध्ये मराठी ही तितक्याच प्रामुख्याने बोलली जाते, समजली जाते आणि आपण शाळेमध्ये मराठीच आधी शिकतो. त्यामुळे सर्व युवकांनी युवतींनी हा विषय उचलून धरायला पाहिजे. आज आपण बघतो की सोशल मीडिया जे आहे त्याच्यावरती खूप नकारात्मक गोष्टी आपल्या मराठी भाषेबद्दल पसरवल्या जातात. हा एक प्रकारचा प्रयत्न आहे मराठीला खाली काढण्याचा. त्यामुळे मी आजच्या या आपल्या युवा पिढीला सांगू इच्छितो की या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण या सर्वांना त्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. आपण शांत बसून चालणार नाही आणि आपला हा लढा जो आहे तो आता मराठीला राजभाषा दर्जा मिळेल तोपर्यंत हा लढा संपणार नाही. मी आज आमच्या गोव्याच्या सरकारला ही विनंती करू इच्छितो की हा लढा इतक्या हलक्यात घेऊ नका. तुम्ही आज जर बघितलं तर पूर्ण गोव्यातील गोमंतकीय मराठी प्रेमी हे पेटून उठलेले आहेत आणि हा लढा असाच पुढे अजून प्रखर होत जाणार आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला हलक्यात घेऊ नये आणि आमची जी मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी. धन्यवाद. हे आपलं दुर्दैव आहे गोव्याचं. आपण गोव्यामध्ये अनेक वेळा जेव्हा आपण इतिहास शिकवतो, इतिहासाबद्दल बोलतो, परत आपण एकच रट गाणं बोलत असतो. 450 वर्ष पोर्तुगीजांचं राज्य होतं. अरे ह्याच्या आधीसुद्धा आपल्या इथे गोव्यावरती अनेक राजा महाराजांचं राज्य होतं. हे आपण कधी बोलत नाही आहे. म्हणजे पोर्तुगीज आले हे कुत्रे होते, आज आम्ही परत कुत्रेत कसे राहायचे काय कसे, अशा पद्धतीचं एक सिच्युएशन पॉलिटिकली आहे. हे दुरुस्त करायला गोवा सरकारला एक संधी शेवटची आहे. येणारे विधानसभा इलेक्शनच्या अगोदर हे जर सरकारने जर प्रश्न सोडवला तर ते सुटले, नाहीतर ते जे आहे ते अरबी समुद्रामध्ये बुडून जातील. या एवढा मोठा महासागर या सभेसाठी आज म्हापशामध्ये लोहिया क्रांती मैदानामध्ये आलेला आहे. आंदोलन करत असताना, लढाई करत असताना आपल्याला विजय मिळणार आहे हा अत्यंत जबरदस्त आत्मविश्वास आमच्या सर्व कार्यकर्त्यामध्ये आहे आणि हा आत्मविश्वासाच्या आधारावरतीच हा झालेला अन्याय दूर करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. तुम्ही सरकारवर जर न्याय दिला नाही तर दुसरा पर्याय काय आहे? ज्या गोव्याच्या डॉक्टर प्रमोद सावंत BJP सरकारने जर आम्हाला मराठी राजभाषेचा दर्जा दिला नाही तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांच्या विरोधामध्ये आम्ही उभे राहू आणि सगळी वोट बँक, मराठी राजभाषेची वोट बँक ही त्यांच्या सरकारच्या विरोधामध्ये उभी करू. अशा पद्धतीचा आपण निर्णय त्यावेळेला घेऊ, अशा पद्धतीचं मी आश्वासन आता देऊ शकतो. आतापर्यंत सरकारचा सपोर्ट कसा आहे? सरकारला आमचे जे नेते जे आहेत माननीय सुभाष वेलिंगकर सर आणि गेली 40 वर्षे जे हे आंदोलन घेऊन पुढे जात आहेत, आपले गोरा ढवळीकर आणि अनेक वेळा सरकार दरबारी हे निवेदनं, सह्यांच्या मोहिमा, आंदोलनं 40 वर्षे चालू आहे. हे सगळं झालेलं आहे. आता त्याचा परत काही करायचं नाही आहे. आता आंदोलन शेवटचं आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन राहील आणि ते सुद्धा लांब 40 वर्ष पुढे जाणार नाही. येणाऱ्या इलेक्शनच्या आधी हा निर्णय होईल अशी आम्हाला आशा आहे.